ठाकरे यांनी एका सभेमध्ये सत्ताधाऱ्यांवरती चांगलाच आसूड उगारलाय। सरकार पाडलं नसतं तर दुसऱ्यांदा कर्जमाफी दिली असती अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू। अरे मी करून दाखवलं होतं, कर्जमुक्त मिळाली होती की नाही कर्जमुक्ती? आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला दुसऱ्यांदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं। एवढी धमक आहे माझ्यामध्ये। जशाही निवडणुका पूर्ण झाल्या तसे आपल्याला एक हाती सरकार येताना दिसलं। चंबित करणारा निकाल आपल्या समोर जाहीर झाला। निवडणुकीच्या अगोदर दरवेळेसप्रमाणे जशा घोषणा होत्या त्या याही वेळेत झाल्या। त्यामध्ये महत्त्वाच्या घोषणा म्हणजे लाडकी बहीण योजना, त्यानंतर शेतकऱ्यांना वीज, तसेच 7.5 HP पर्यंतचा ज्यांचा पंप आहे त्यांना वीज, त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीविषयीचा महत्त्वाचा मुद्दा। अशा योजनांचा पाऊस निवडणुकीच्या अगोदर पडण्यात आला किंवा पाडण्यातही आला। विरोधक असो नाहीतर सत्ताधारी असो, दोन्ही पक्षांनी निवडून येण्यासाठी अनेक घोषणा केल्या। एक महत्त्वाची घोषणा होती ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची। तर सध्या सत्तेत नाहीये, परंतु त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही 3 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। जसंही सरकार येईल तसंही 3 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। सत्ताधारीमध्ये जे आता सत्तेत आहे त्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी, जे की राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहे, त्यांनी घोषणा केली होती की आम्ही 3 लाख वगैरे काय नाही, परंतु आम्ही सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची नक्की देऊ। विधिमंडळाचं अधिवेशनही झालं। अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 1-2 मिनिटं का होईना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलणं केलं। ते येत्या काळामध्ये आम्ही नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। जो सूर निवडणुकीच्या अगोदर होता तो सूर आपल्याला निवडणुकीनंतर बघायला भेटला नाही। अशी निवडणूक झाली त्याच्या काही काळ आपल्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीची चर्चाही दिसू लागली। सध्या जसे जसे दिवस पुढे गेलेले आहेत तसा शेतकरी कर्जमाफीविषयीचा मुद्दासुद्धा मागे सरकत गेलेला आहे। मध्यंतरी तर काही महत्त्वाच्या नेत्यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी काही बोललोच नाही असं सुद्धा विधान केलेलं आहे। त्यातले त्यात काही नेते म्हटलेले आहेत की येणाऱ्या म्हणजेच पुढील 2029च्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू। तोपर्यंत शेतकऱ्यांच्या व्याजाचा बोजा चढणार आहेत आणि तोपर्यंत तुम्ही काहीतरी लिमिटसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लावणार, जसे की 1 लाख, 2 लाख किंवा 3 लाखापर्यंतचं कर्जमाफ। 5 वर्ष जर का वाट बघितली तर त्याचा व्याजाचा बोजासुद्धा का आता कर्ज आहे त्या मापात होईल। नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी सकारात्मक आहोत आणि एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नक्की विचार करू। नवनियुक्त कृषी मंत्री यांनी घोषणा तर केली आहेत, परंतु त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ मंत्र्यांनी विरुद्ध नकारात्मक बाजू समोर आणून दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होईल की नाही याविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। जसंही पुढील अधिवेशन येईल त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरणार आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल की नाही याविषयी सुद्धा समजणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारची नेमकी भूमिका काय आहे जाणून घेतलेलं आहे। आता यावर तोडगा काय निघतो हे आपल्याला येत्या काळात बघायला भेटेलच। त्याबरोबर विरोधी पक्षनेता काय करतो ते सुद्धा जाणून घ्यायला आहे। बाकी काही अपडेट आली तर नक्की तुम्हाला या YouTube चॅनल थ्रू कळवण्यात येईल। त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहतील। भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तरी धन्यवाद।